आणि सिद्ध करून ठेवलेला आहे की स्पंदनाशिवाय ह्या जगात काही नाही. आणि त्या स्पंदनाचं प्रतीक, ते स्पंदनाचं अस्तित्व म्हणजे शिवतत्व. आणि त्या शिवतत्वाला स्मरून त्यांची सूर्योपासना करून लहानोजी महाराज त्या ठिकाणी पोहोचले की आज त्यांचा सर्वांचा आपल्याला आशीर्वाद लाभतो आहे. आज मी त्यांना नमस्कार करतो. माझी आई लहानपणी म्हणायची की आशिष, तुला लहानोजी महाराजांचा आशीर्वाद आहे. माझं गाव मोझरी, जिथे तुकडोजी महाराज आणि जिथे संबंध जोडला ते लहानोजी महाराजांचा. मालाणी साहेब नेहमीच म्हणतात हे सगळं वरून आलेलं आहे. ते स्पंदन जे विश्वात ज्याचं अस्तित्व आहे त्याची अनुभूती आज आपल्याला होते का ते आपण बघायचं आहे. पार्वतीला जेव्हा शंकराला प्रसन्न करायचं होतं तेव्हा प्रसन्न कसं करायचं म्हणून नारदांनी पार्वतीला दिलेला मंत्र पंचाक्षरी, तो म्हणजे यजुर्वेदातला शतरुद्रियम मधला हा मंत्र आहे. पंचाक्षरी असं त्याचं सामर्थ्य आहे. तो मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय, त्याच्यावर आधारित. आणि शिवतत्वाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्रिगुणात्मक बेलाचं पान, बिल्व आपण त्याच्यावरती चढवलं आणि पाण्याने, तीर्थाने जेवढा आपला भाव मोठा तेवढं ते पाणी तीर्थ बनत जातं आणि तशी तो प्रसन्न होतो. कसा आपला भोळा शिव. नदी पार क्यों जाए, पर्वत पर्वत क्यों चढ़े, नदी पार क्यों जाए, जो मिलना है यही है, इनको जो बनता ओम नमः शिवाय।
अनेक वेळा गुरुची परीक्षा घेतात. तसं त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही देवाला बघितलं आहे का, विवेकानंदांनी. तर रामकृष्ण परमहंसांनी म्हटलं, तर हा प्रश्न ते प्रत्येकालाच विचारायचे विवेकानंद. रामकृष्ण परमहंस त्यांना म्हटलं, हो मी देवाला बघितलेलं आहे. ते म्हणे कसं? तर ते म्हणत होते, जसं मी तुला बघतोय तसंच मी देवाला सुद्धा बघतो. देवाला आपण बघू शकतो हा विश्वास अनेक संतांनी आपल्याला दिलेला आहे. फक्त मग त्याच्यामध्ये फक्त शुद्धी असली पाहिजे. शरीर शुद्धी, विचार शुद्धी, भाव शुद्धी आणि आत्मशुद्धी, ह्या सगळ्या गोष्टी शुद्धीकडे गेला तर मग त्याला सेपरेट काही भिन्न त्याचं दर्शन घ्यावं लागत नाही, ते ऑटोमॅटिकली करतं. ज्ञानेश्वरांनी सुद्धा म्हटलंय, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले. तुकाराम महाराजांनी तर म्हटलंच आहे, लक्षुनिया योगी पाहता आभास ते दिसे आम्हास दृष्टी पुढे. म्हणजे अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे की आम्ही भगवंताला बघितलेलं आहे. आणि बाबांनी तर नेहमीच करता लहानपणापासून भगवंताला बघितलं, कारण की त्यांच्या वडिलांचं नावच भगवंत होतं. ज्यांनी आपल्या मायबापात देव बघितला त्याला आणखी भगवंत बघण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून तिथे म्हटलं होतं, सगळीकडे जा पण ते फळते तेव्हाच जेव्हा मन शुद्ध असते. ती पहिली पायरी आहे. ज्या माणसाला व्यवहार कळत नाही त्याला अध्यात्म सुद्धा प्राप्त होत नाही. कळस जर गाठायचं असेल तर ज्ञानाची पहिली पायरी आपली शुद्ध असली पाहिजे. शुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञानातून विवेक प्राप्ती होते आणि विवेक प्राप्तीमधून सत्य काय आणि भ्रम काय आहे याची तुम्हाला ग्वाही पडते. नाही तर आपण फक्त भ्रमाच्या पाठीमागे लागतो आणि सत्य आपल्या पाठीमागेच कुठेतरी असतं. म्हणून सत्यम शिवम सुंदरम, पहिली पायरी सत्यम, दुसरं शिव आणि तिसरं मग सगळं काही विश्व हे सुंदर दिसायला सुरुवात होते. सगळी साधना ही स्थूलापासून तर सूक्ष्मापर्यंत जाण्याची. त्या शिवाला ह्या जीवाशी जोडणारा म्हणजे एकमेव जिथे सत्य आहे, ज्याला माणूसच काय पण जनावर सुद्धा समजून घेतात, तो आहे सूर. म्हणून देवाला आपण सूर म्हणतो. ज्याला सूर समजत नाही त्याला आपण असुर म्हणतो. आणि मानवाला कदाचित साधना सुरू होईपर्यंत तो नेहमी बेसूर राहतो. पण आता तो सूर सूक्ष्म होईपर्यंत आपल्या जीवाला भेटतो का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सुरसाधना. दर्शन देव शंकर महादेव, दर्शन देव शंकर महादेव, दर्शन देव शंकर महादेव. महादेव की हरी शरण विना बेकलना परत घरी पलचीन रीन. दर्शन देव शंकर महादेव, दर्शन देव शंकर महादेव. पान बड़ी हूँ शरण तियार, आन बड़ी हूँ शरण तियार. तुम्ही बंधाओ धीर, विपदा बड़ी मोग महाकठिन. दर्शन देव शंकर महादेव, दर्शन देव शंकर.
राजा